फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज, माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्यावरती क्लिक करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा. गाईज, आज आहे चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गणपती चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सो गाईज, आता मी मोदक बनवत आहे आणि त्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट्सवरती बघायला मिळेल. आणि मी आता पटापट बनवते साच्यामध्ये, कारण की चिक्कू आमचं झोपलेलं आहे. सो माझ्याकडे एवढा टाईम नाही की हाताने वळवत बसेल मी. सो त्यासाठी मी साचा यूज करत आहे आणि तुम्हाला ती रेसिपी शॉर्ट्सवरती बघायला मिळेल. आणि गाईज, मी पालकची भाजी शिजायला ठेवलेली आहे आणि आता मी मोदकची तयारी करते. गाईज, तुम्हाला ना याची पूर्ण रेसिपी शॉर्ट्सवरती भेटेल. मग तुम्ही पण तशीच बनवा. मम्मा तर खूप टेस्टी बनवते. मम्मा शिकली नाही आहे, पण कोणी शिकवलं नाही आहे मम्माला, कारण की मम्माला मम्मा नव्हती ना. आणि मम्माच्या पप्पांनी डाळ भात भाजीच बनवायला शिकवली. सो ह्या गोष्टी सगळ्या मी फूड चॅनलवरती बघूनच शिकलेली आहे मी. सो मी एकदम सिंपल पद्धतीने बनवते. काहीच तुम्ही पण बघा आणि ट्राय करा. आणि तुम्हाला रेसिपी बघायचीच असेल तर शॉर्ट्सवरती जाऊन बघू शकता तुम्ही. आता मी इथे पाणी गरम करत ठेवते आणि तोपर्यंत मोदक पण बनवेल. आता पाणी गरम होईल तोपर्यंत मी मोदक बनवून घेते. आणि ह्याला पण तूप लावून घ्यायचा. हा तूप आहे, घरचा तूप आहे आणि मी त्याला वितळवलं आहे. आता तो थोडासा लावून ठेवते. आता बघायचं मम्मा मोदक कशी बनवते. आधी गोळा घेतला मी, त्याला थोडंसं असं हे करायचं, वाटी टाईप. तूप आहे ना, हा तूप घ्यायचा आणि असं हे ठेवायचं, म्हणजे चिटकायला नको. आणि बंद करायचं. त्याच्यानंतर थोडंसं हाताला तूप घ्यायचं आणि असं प्रेस करायचं. असं व्यवस्थित प्रेस करायचं. त्यानंतर त्यात सारण भरायचं. व्यवस्थित दाबून भरायचं सारण, म्हणजे ते बाहेर निघणार नाही. आणि नंतर अजून थोडंसं पीठ घ्यायचं आणि ते असं लावायचं आणि हे पॅक करून टाकायचं. लावून असं पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर ओपन केला तर त्यानंतर ओपन केल्यावरती मोदक रेडी. सो गाईज, आता मी इथे मोदक उकडायला ठेवलेले आहेत, बघू शकता. इथे थोडंसं राहिलेलं त्याचं हातानेच बनवलं पटकन. आता हे 10 मिनिटं ठेवते. तोपर्यंत मी दिवाबत्ती करून घेते. सो गाईज, आता इथे मोदक उकडायला ठेवलेले आहेत मी. आणि एवढं सारण राहिलेलं आहे. माझ्या हस्बंडला ना गव्हाचे पिठाचे मोदक खूप आवडतात, तळलेले, आणि विद्युतला पण आवडतात, पण मला नाही आवडत. मला उकडीचेच मोदक खूप आवडतात. त्या दोघांसाठी मी उद्या परवा गव्हाच्या पिठाचे मोदक बनवेल. सो तेही तुम्हाला दाखवेल मी. तर हा सारण आता ठेवून देते झाकून फ्रीजमध्ये. गाईज, आता मी चेक करते मोदक झालेत का नाही. आमचा चिक्कू पण उठलेला आहे. मोदक रेडी झालेले आहेत. आता मी बाहेर काढून ठेवते थंड होण्यासाठी. आमचा चिक्कू उठलेला आहे आता, तुम्ही बघू शकता. आणि विद्युतचा इथं होमवर्क होतोय, कारण की उद्या त्याची एक्झाम आहे. आधी मी बाप्पाला मोदकचा नैवेद्य दाखवून घेते, कारण की चिक्कू तिथे रडतोय. नंतर मग मी जेवणाचा नैवेद्य दाखवे. तर गाईज, आता मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, मोदकचा नैवेद्य दाखवला. आमचा चिक्कू खूप रडतोय, मग मी आता त्याला घेते आणि मग नंतर जेवणाचा नैवेद्य दाखवते. गाईज, आता विद्युत तिथे झोपत आहे. त्याला सकाळी लवकर उठून स्कूलला जायचं आहे, कारण की त्याची एक्झाम आहे. आणि
आणि चिकूला मी तिथे झोपवलं कारण की आता ते माझे हस्बंड येतीलच, तो तिथेच झोपला. सो आता मी पण तिच्या बाजूला लेटते तिथे त्याच्या बाजूला आणि व्लॉग एडिट करून घेते. विद्युतला सांगितलं झोपून घे पटकन. आता चालले विद्युतचा हा शर्ट धुवून घेते पटकन स्कूलचा.